पड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी को निभाना किरदार है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। प्लीज प्लीज असं करू नका, प्लीज। का नको करू? आणि तू जे माझ्या बरोबर केलंस ते, हा? भर लग्नाच्या मांडवातून तू पळून गेलीस। अरे किती बदनामी झाली आमची। तुझ्या मामा मामीनं आमच्याकडनं पैसे घेतलं, ते पण बुडालं। मग आता सगळ्याचा हिशोब चुकता करायला नको का? लय खेळवलंस तुम्हाला। आता माझी बारी। आई बाळ्या, ही पोरं विवळायची का थांबलीत र? याला धरून ठेवा। चंद्रका सोडा। काहीतरी कर ना, पटकन कर। काय चाललं रे? काय चाललंय? आता लाव, कोणाला फोन लावायचा ते। जास्त शहाणपणा केला ना, इथल्या इथं ठोकीन सगळ्यांना। या पत्त्यावर जर पैसे आले नाहीत तर पुढच्या वेळेला पोत्यात डेड बॉडी असेल। ही चिठ्ठी केव्हा आली? मगाशी दाराबाहेर एक पोतं होतं, त्यात मिळाली। रुद्र, ते काही करणार नाहीत ना गौरीला? मला फार भीती वाटते। नाही नंदाई, नाही, त्यांना पैसे हवेत, त्यामुळे त्यांनी गौरीजींना काही केलं नसेल। पण त्यांना पैसे मिळाले नाही तर कदाचित ते। भाऊजी प्लीज, त्यांना हवं असेल ते देऊन टाका आणि आपल्या गौरीला लवकर घरी घेऊन या। हो 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 रुद्र, तू प्लीज जा। काय झालंय? गौरीला किडनॅप केलंय। काय काय ऐकते नंदिनी मी हे? हो, त्यांना पैसे हवेत म्हणून धमकी आली। काय स्मार्ट आहे। बघताय काय सगळे असे? तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय?
सोहा कम ऑन, प्लीज डोंट स्टार्ट अगेन. गौरी खरंच किडनॅप झाली आहे. किडनॅप माय फूट? अरे नाटक करते ती. त्या गौरीचा अजूनही पैठणकरांच्या पैशांवर डोळा आहे आणि ते पैसे मिळवण्यासाठी ती सगळं काही ट्राय करते. आधी काय ते डोनेशन कार्ड वगैरे वर्क नाही झालं, सो आता सरळ किडनॅपिंग. बस झालं वहिनी, काही बोलताय का तुम्ही? ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. मला सांगा आत्ता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? द्यायचे पैसे. आपण या घरातले सगळे तिच्याचसाठी पैसे कमवतो ना, हो ना बाबा? सुमित, तू जरा शांत बसतोस का? हे बघा, नाकाबंदी लावल्यामुळे किडनॅपर फार लांब जाऊ शकलेला नाहीये. ही चिठ्ठी त्याने त्यामुळेच पाठवली. गौरीजी तुमच्या ओळखीचे आहेत हे त्याला माहिती असणार, म्हणून त्याने असं केलं. रुद्र, तू एक काम कर, तू पैसे घे आत्ताच्या आत्ता निघ, लगेच जा. व्हॉट? नो वे. हे पोलीस काय म्हणताय ते तुम्हाला कळत नाहीये का? कम ऑन राजनपा, ऍटलीस्ट तुम्ही तरी विचार करा. रुद्र पैठणकरांशी संबंध आहे. रुद्र पैठणकर, कारण त्याच्याकडे पैसे आहेत आणि हे गौरीला माहिती आहे आणि तिला हेही माहिती आहे की सगळं काही त्याच्या नावावर आहे, म्हणून तिने स्मार्टली हा गेम प्लॅन केलाय. सोहा. व्हॉट सोहा? रोहित, अरे तू पण विचार कर ना. ती आश्रमात राहते बरोबर, मग ही चिठ्ठी तिकडे का नाही गेली? कारण तिला रुद्रला गंडा घालायचा होता. स्मार्ट मूव. राजनपा, यासाठीच रुद्राच्या नावावर केलीत का कंपनी? म्हणजे त्या भिक्कारड्या गौरीवर हा वाटेल तसे पैसे उधळेल? बस, तोंडाला येईल ते बोलू नको. मी बोलणार, कारण माझा नवरा डंब आहे. तो काहीच बोलू शकत नाही, तो फक्त बघत उभा राहतो. आणि असंही आता सगळं काही राजनपानी रुद्राच्या हातात दिलंय. हो, कारण तो डिझर्व करतो. आणि गौरी, ती पण डिझर्व करते का? कम ऑन यार रोहित, इज इट अ जोक? 5 करोड एखाद्याला असे सहज देऊन टाकायचे? रोहित, माझा जर एखादा कुत्रा हरवला असता तर दिले असते का यांनी एवढे पैसे? बस झाला, खूप बोललात वहिनी. प्रेम काय असतं ना हे तुम्हाला कधी कळणारच नाही. सोहा, अगं परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलतेस? एनिवे ती तर बिघडणारच आहे मम्मा, कारण गौरी सगळ्या पैठणकरांना रस्त्यावर आणणार आहे. इनफ सोहा, काय बोलतीयस तू? रुद्रचं प्रेम आहे गौरीवर. या घराची होणारी सून आहे ती, तिला वाचवायला नको? आणि तिला वाचवण्यासाठी तुमच्या हिश्श्यातले थोडे थोडे पैसे गेले तर काय हरकत आहे? ही डोक्यावर पडलीये का? आज अशी का वागते की ह्याच्याच मागे काहीतरी प्लॅन आहे, पण मग ही सांगत का नाहीये? मी का द्यायचे? आणि आमचे पैसे हा रुद्र वाटेल तसे खर्च करणार का? तेही एका मेडवर? नो वे. राजनपा, इट्स सिंपल. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे आणि कंपनीचे 3 हिस्से करा. आमचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि मग उरलेल्या पैशातून खुशाल गौरीला सोडवा. आता मला आहे ना खरंच पुन्हा एकदा विचार करावा लागेल की माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा तुला द्यायचा की नाही. सोहा, थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे का तुझ्यात? माणुसकी माय फुट. आय वॉन्ट मनी अँड आय नो
असंही त्या गौरी पुढे तुम्हाला आमची काहीच किंमत नाहीये. श्वेता, अगं त्या गौरीसाठी लढण्यापेक्षा मला साथ दे आणि स्वतःसाठी 4 पैसे राख, नाहीतर आयुष्यभर सुमितचं पायपुसणं बनूनच राहशील. यांचं काय? यांना सगळ्यांना तुला कामवाली म्हणून बघण्यात काहीच वाटत नाही. त्या मेडला मात्र सून करायचे आणि तिच्यावर घरातले सगळे पैसे उधळायचे. पैसे उधळत नाहीये कोणी. ती माझी होणारी बायको आहे आणि त्यांना वाचवणं हे माझं आणि या घरच्यांचं कर्तव्य म्हणून सगळे करतायत. आणि तुम्ही पण सून म्हणून पैसे मागतच होतात ना, आणि ते पैसे तुमचे नाही आहेत, कळलं का? ते राजन काकाने आणि माझ्या बाबांनी मेहनत करून कमावले आहेत. गौरीजींसाठी मी वाटेल तेवढे पैसे खर्च करेन, भिकेला लागलो तरी चालेल, पण त्यांच्या केसाला धक्काही लागू देणार नाही. आणि मला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला ना तर याद राखा, रुद्र तू आधी जा, लवकर जा. गौरी संकटात आहे, तिच्या जीवाला धोका आहे. हो रुद्र, तू जा आणि गौरीला वाचव. 1-1 मिनिट महत्वाचा आहे. तिला जर काही झालं, मी गौरीजींना काही होऊ देणार नाही. किती भोळा आहेस तू रुद्र. गौरी तर गेली तुझ्या हातातून. तू या चिठ्ठीत गुंतलायस आणि तिकडे गौरी आता त्या खनके पाटलासोबत लग्नाच्या फेऱ्यात गुंतलीये. अगर रडतेस काय खुळे, गावची पाटलीन होशील, राणीचा थाट असेल, शेवेला पोर असतील, रोज नवी साडी, चांगलं चुंगलं खायला, माडी बांगला राहिला. माझ्याशी लग्न केलं ना, हे समज तुला मिळेल. मला हवं ते तू दे, मग बघ कशी राणी बनून ठेवीन ती. मला नको आहे सगळं. मी माझ्या मुलांना सोडून कुठेही जाणार नाही. सोडा मला, मला नाही करायचंय लग्न. अरे पण मला करायचंय ना. आता स्वतःच भलं कशात येते तुला जर कळत नसल, त्याला मी काय करणार? नाहीतर काय, उगाच उसनं आई पण घेऊन मिरवायचं आणि दुसऱ्यांच्या पोरांना कवटाळून आई म्हणायला लावायचं. त्यापेक्षा गौरी लग्न कर आणि स्वतःच मूल जन्माला घाल. अगदी रुबाबदार पाटलांसारखं. चंद्राक्का, अहो मी काय वाईट केलंय तुमचं? काय असं वागताय माझ्याशी? काय चुकीचं बोलल्या त्या? बरोबरच बोलल्या ना. आपल्याला तर आवडलं बा. आता लग्न होणार म्हटल्यावर आपल्याला मूल झालंच पाहिजे ना. कसं दिसेल का ते? कुणावर जाईल? माझं कान तुझं गाल, माझं डोळं तुझं ओठ. बस थांबाय, सगळं गिळच येते मला आता याची. सोडा मला नाही करायचंय लग्न. मला ठाऊक आहे तुझ्या मनात होकार आहे, पण उगीच खेचायचं. आता बघ तुझ्या मनातला होकार कसा 2 मिनिटात तुझ्या वाटावर येत होती.
त्यांना प्लीज. गौरी गौरी अगं वाचव मुलांना. अहो नका मारू पोरांना. अहो जीव जाईल त्यांचा. मी पाया पडते तुमच्या. गौरी अगं काहीतरी कर ना. ते खूप मारताय. वाचव पोरांना. गौरी मी तयार आहे लग्नाला. पाहिलं ना, मला माहित होते तुला पण माझ्याशी लग्न करायचंय. पण तुला असंच होती. वय ना, वय ना. ग माझी गौरी राणी. रुद्र, गौरीला सुखरूप आणशील ना रे? नंदाई, मी गौरीजींशिवाय घरी येणारच नाही. कधी संपणार आहे रे हे सगळं? आता नाही सहन होते माझ्या मनाला. आई, तू प्लीज त्रास करून घेऊ नकोस. रुद्र घेऊन चाललाय ना पैसे, तो नक्की सोडवेल गौरीला. रुद्र, तू प्लीज लवकर नाही. ऐक ना, मी येऊ का तुझ्यासोबत? नाही, नको. तू नंदाई सोबत थांब. हो, मी आलो. घेऊन या गौरीला पण. हो नंदाई. सांभाळून जा. नीट जा रुद्र. देवा, तू असलास ना तर ते सिद्ध कर. माझ्या रुद्राच्या सोबत राहा. बिचारा रुद्र. माणूस बुडायला लागला ना की मिळेल तो आधार घेतो. मग त्या आधारामुळे किनारा गाठणार की तळ हा साधा विचारही तो करत नाही. याचा अगदी असंच झालंय. हॅलो, मी रुद्रला गुंतवलंय दुसरीकडे. तो काही आता येत नाही लवकर आश्रमात. तुम्ही लागा लग्नाच्या तयारीला. शाबाश. रुद्र सर, तुम्ही? गौरीजी, आपल्या हातांवरच्या रेषा केव्हाच एक झाल्यात. तुम्ही माझ्या विश्वात येऊ शकत नाही,
पण मी तुमच्या विश्वात येऊच शकतो ना? आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपल्याला एकत्र यायचं, एवढी साधी गोष्ट आहे. मग मी तुमच्या घरी आलो काय आणि तुम्ही माझ्या घरी आलात काय फरक पडतो? हा, आय लव्ह यू गौरी. मला माफ करा रुद्र सर. तुम्ही इथे यायचं म्हणालात तेव्हा विरोध करायला नको होता मी. ते म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते. शून्यावर आलंय माझं आयुष्य पुन्हा. जिथून पळाले होते तिथेच येऊन अडकले मी. पण आता मी जे गमावेन ते पुन्हा कधीच भरून काढू शकणार नाही मी. माझे रुद्र सर, माझी बिट्टी, माझी मुलं